आणि आज दिवसभर खरं तर 1500चे सुट्टे शोधून शोधून दमलेल्या सगळ्यांसाठी खुशखबर आहे। शनिवार आणि रविवार दोनही दिवस बँकांचे व्यवहार सुरू राहतील। खरं तर दुसरा शनिवार आहे, त्यामुळे ऑफिशियली बँकांना सुट्टी आहे, परंतु नव्या नोटा वापरात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय की हे दोनही दिवस बँकांचे व्यवहार सुरू असतील। खरं तर आजही बँकांचे व्यवहार बंद ठेवले गेलेले आहेत। लोकांना हीच भीती वाटत होती की हा दुसरा शनिवार आहे, त्यापाठोपाठ रविवार आहे, पुढे बँकांचे व्यवहार बंद असतील तर काय करायचं। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय निर्णय घेतला बँकांसंदर्भातला? ज्ञानदा, लोकांसाठी अत्यंत दिलासादायक असा निर्णय बँकांनी घेतलेला आहे। शनिवारी आणि रविवारी देखील बँक सुरू राहणार आहेत। हा जो एक 2 दिवसांचा कालावधी आहे, ज्याच्यामध्ये पैशाचं रूपांतर करण्यासंदर्भातल्या काही अडचणी निर्माण होणार आहेत, ज्याची शक्यता खरं तर पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणामध्येच वर्तवलेली होती। तर लोकांना आपले पैसे जमा करताना म्हणजे काही अटी घालण्यात आलेल्या आहेत। 4,000चीच रक्कम जमा करता येणार आहे आणि त्यामुळे साहजिकच की सर्वच बँकांमध्ये दिवसेंदिवस रांगा पुढच्या काही दिवसांमध्ये लागताना दिसणार आहेत आणि त्याच संदर्भात काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते। काही विरोधी पक्षांनी देखील या संदर्भात आवाज उठवलेला होता, कारण इतक्या लोकांचे जे पैसे जे आहेत ते सगळ्यांचे कायदेशीर पैसे जे आहेत ते किमान त्यांना परत मिळावेत, यासाठी बँकांनी देखील आता हे पाऊल उचललेलं आहे आणि शनिवारी आणि रविवारी देखील बँका सुरू राहणार आहेत। त्यामुळे साहजिकच थोडासा ताण या सगळ्या गोंधळातला कमी होईल असं म्हणता येईल।